नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमधील बुद्धिमत्ता चाचणी विषयातील तर्क व अनुमान या घटकाअंतर्गत जो घटक येतो कालमापन, त्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. दैनंदिन जीवनात आपण घड्याळाचा उपयोग दररोज करतो, पण याच घड्याळाचा वापर करून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप छान प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची ती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर चला, आज आपण शिकूया घड्याळ या घटकावरती आधारित काही प्रश्न जे येतात त्या प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची ते पाहूयात. घड्याळ यासाठी महत्त्वाच्या टिप्स काय असतील? तर आपल्याला माहिती आहे की मिनिट काटा दर तासाला 360 अंशातून फिरतो. म्हणजेच मिनिट काटा एका मिनिटामध्ये 6 अंशातून फिरतो. बघा, मिनिट काटा दर तासाला 360 अंशातून फिरतो, तर म्हणजेच मिनिट काटा एका मिनिटामध्ये 6 अंशातून फिरतो. त्याचप्रमाणे तास काटा एका तासात किती अंशातून फिरत असेल? तर तास काटा हा एका तासात 30 अंशातून फिरतो. याचा अर्थ घड्याळाचा तास काटा हा एका मिनिटामध्ये अर्ध्या अंशातून फिरतो. म्हणजे दोन्ही काट्यातील फिरण्याचा वेग समान आहे का? तर नाही. म्हणजे दोन्ही काट्याचे म्हणजेच घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा यांच्या फिरण्याचा जो वेग आहे किंवा बदल आहे त्याचा सापेक्ष फरक कसा काढायचा? तर 6 अंश वजा अर्धा अंश करायचा. ती जी वजाबाकी येते तो सापेक्ष फरक आहे 11/2 अंश. आता आपण घड्याळाच्या काट्यावरील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंश, 180 अंश, 90 अंश हे कसे कोण होतात, किती वाजता होतात याचा अभ्यास करूयात. हा जो सोबतचा चार्ट दिसतोय, तक्ता दिसतोय, यामधून आपण अभ्यास करूयात. पहा, तास काटा व मिनिट काटा घड्याळाचा एकावर एक जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन असतो. मग हे एका तासामध्ये घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकावर एक एकदा येतात. याचा अर्थ 12 तासात ते 12 वेळा यायला हवेत, पण तसं होत नाही. पहा, गंमत आहे की नाही? ते कसं काय? तर 12 तासामध्ये 11 वेळा होतात. याचा अर्थ कुठली वेळ राहते मग यामध्ये? तर 12 वाजताची वेळ जी आहे ही त्यातून वगळायची, कारण सुरुवातच 12 वाजताची ही एकावर एकपासून सुरुवात होते. म्हणजे घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एका तासामध्ये एकावर एक एकदा येतात. याचा अर्थ 12 तासामध्ये 11 वेळा येतात, कारण आपण त्यात 12ची वेळ धरणार नाही. म्हणजे जर 24 तासाचं घड्याळ असेल तर 24 तासामध्ये 22 वेळा ते एकावर एक येतील किंवा एकमेकांना ओलांडतील. चला पुढचा पाहूया. घड्याळाचे दोन्ही काटे तास काटा व मिनिट काटा समोरासमोर एकमेकांच्या किती वेळा येतात किंवा त्यांच्यामध्ये जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा किती अंशाचा कोन होतो? तर 180 अंशाचा कोन होतो. मग एका तासामध्ये घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या समोर म्हणजेच विरुद्ध बाजूस किती वेळा येतात? तर एकदा येतात. मग 12 तासात किती वेळा यायला पाहिजे? 12 वेळा यायला पाहिजे. पण तसं इथं होणार नाही. का? तर तुम्ही 5 पासून 6 वाजेपर्यंत पाहिलं तर तुम्हाला दिसेल की 5 ते 7 मध्ये या वेळेमध्ये ते तुम्हाला एकदाच दिसणार आहे. म्हणजे तिथली वेळ जी आहे ती आपण वगळणार आहोत. याचा अर्थ 12 तासामध्ये घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध फक्त 11 वेळा येतात. मग याचा अर्थ 24 तासामध्ये 22 वेळा येतात. आता पुढं आहे घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? तर घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन हा 2 वेळा होतो एका तासामध्ये. पण 12 तासामध्ये 22 वेळा होतात. का? तर 3 वाजताची वेळ आणि 9 वाजताची वेळ ही काटकोनाने सुरुवात होते, त्यामुळे ह्या दोन्ही वेळा आपण वगळतो. म्हणून घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन हे 22 वेळा होतात 12 तासात आणि 24 तासात 44 वेळा. चला यापुढे तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोनाचे माप
कसं काढायचं त्याचं सूत्र पाहूयात. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यातील कोनाचे माप हे खालील सूत्राने काढतात. कोणतं सूत्र आहे? तर हे पहा, तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 11/2. उदाहरणार्थ पहा आता की तुम्हाला जर पाहिलं इथं सूत्र, तर एखादा आपण त्याचा आपण अभ्यास करून ते सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडूयात. उदाहरणार्थ 4:20 घड्याळाच्या 2 काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर आता इथं 4 वाजून गेलेत, म्हणजे आपण तासामध्ये किती घेणार आहोत? 4 घेणार आहोत. तर यानुसार जर आपण पाहिलं तर 4 गुणिले 30 वजा मिनिटे किती? 20. तर 20 गुणिले 11/2. 4 गुणिले 30 यांचा गुणाकार आला 120 वजा 20 गुणिले 11 यांचा गुणाकार आला 110. याचा अर्थ वजाबाकी आले 10 अंश. म्हणजेच घड्याळामध्ये जेव्हा 4:20 होतात तेव्हा त्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 10 अंशाचा कोन होतो. आता पहा, आणखीन एक उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की घड्याळाच्या मध्ये की काही वेळेस अंकांऐवजी नुसते ठिपके असतात. मग अशा वेळेस काय करायचं? तर ती उदाहरणार्थ की आरशामध्ये अशी वेळ पाहिली तर आपल्याला पहा, अंकांऐवजी ठिपके असलेल्या घड्याळामध्ये आरशातून पाहिले असता 9:20 ही वेळ दिसते. तर खरोखर घड्याळात किती वाजले असतील? आपल्याला आरशाचं माहिती की आरशामध्ये उजवी बाजू डावीकडे दिसते, डावी बाजू उजवीकडे दिसते. वरची बाजू वरच राहते, खालची बाजू खालीच राहते. आरशातील प्रतिमेमध्ये हा फरक असतो. पण घड्याळामध्ये जर वेळ आपल्याला जी दिसते पण तीच वेळ आरशामध्ये तशी दिसणार नाही, त्यात बदल असणार आहे. मग अंकांऐवजी ठिपके असलेल्या घड्याळामध्ये जर आरशात पाहिले तर 9:20 दिसतात. मग ही वेळ दिसत होती तर खरोखर किती वाजले असतील? असं जर उदाहरण आलं तर आरशामध्ये दिलेली जी वेळ आहे ती 12मधून वजा करावी. 12 म्हणजे किती आता इथे? तर 12 म्हणजेच 11:60. मग 11:60 यातून दिलेली आरशातील वेळ 9:20 वजा करायची. मग आपल्याला वजाबाकी मिळेल 2 तास किंवा 2:40. याचा अर्थ जेव्हा अंकांऐवजी ठिपके असलेल्या घड्याळाची वेळ आपल्याला आरशात दिसली, ती वेळ आपण खरोखर किती वाजलेत हे जर काढायचं असेल तर आपल्याला दिलेली वेळ ही 12मधून वजा करावी लागते आणि त्यानुसार आपल्याला अचूक वेळ मिळेल. तर अशा प्रकारे पहा, आणखीन एक उदाहरण आपण घेऊयात. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? असे प्रश्न असतात मित्रांनो. आपण कसं सोडवणार हे? तर आपल्याला इथं वेळ अचूक माहीत पाहिजे की मिनिट काटा हा दर 1 तास 5 मिनिटांनी हा तास काट्याला ओलांडतो. लक्षात ठेवा, मिनिट काटा हा दर 1 तास 5 मिनिटांनी तास काट्याला ओलांडतो. मग आपण 7 नंतर मिनिट काटा सर्वप्रथम कधी ओलांडेल? तर अंदाजे साधारण 7:35 अथवा 7:40. मग आपण जर इथं धरलं तर याप्रमाणे पहिल्यांदा मिनिट काटा ओलांडेल 7:40ला, त्यानंतर 8:45, मग 9:50, 10:55, 12. तर आता इथं 12ची वेळ धरणार का तुम्ही? 11:55 नाही तर 12ची वेळ धरायची आहे आणि त्यापुढे 1:05 2:10, 3:15, 4:20 याप्रमाणे 5:25 आणि 6:30 असे एकूण 11 वेळा मिनिट काटा हा तास काट्याला ओलांडेल. कधी? सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.